कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। तेलाच्या वाढत्या किमतींमुळे अर्थव्यवस्थेचं संतुलन बिघडू शकतंय, तर हॉर्मुझ नाकेबंदीच्या पार्श्वभूमीवर सौदी अरेबियानं नवीन जलवाहतूक सेवा सुरू केली आहे। आगीपासून सुरक्षेच्या उपाययोजनांचं पालन न केल्यास पाणी आणि वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे। तर भारताच्या शेजारी लवकरच एक नवीन देश उदयास येऊ शकतो। मराठा आरक्षण आंदोलनात प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 10 लाख रुपये मिळणार आहेत, तर खेळाडूंसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ नवीन निवृत्ती धोरण तयार करणार आहेत। थलपती विजयचा चित्रपट जननायकन हा 6 महिन्यांसाठी लांबणीवर पडलाय। या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत। नमस्कार, मी गौरी कुबेर। आज 6 जून वार शनिवार। तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर 1 मराठी न्यूज वेबसाईट isakal.comचं पॉडकास्ट। पॉडकास्टची पहिली बातमी अर्थव्यवस्थेची। पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे येत्या काही महिन्यात सर्वसामान्यांच्या खिशावर आणखी भार पडू शकतो। भारतीय रिझर्व्ह बँकेनं असा इशारा दिलाय की पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमधील अलीकडच्या वाढीचा महागाईवर थेट परिणाम होऊ शकतो आणि त्यामुळे किरकोळ महागाईत अंदाजे 0.36% किंवा 36 बेसिस पॉइंट्सनं वाढ होऊ शकते। आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी पतधोरण जाहीर करताना सांगितलं की मे महिन्यापासून पेट्रोलच्या दरात एकूण 7.4% तर डिझेलच्या दरात 8.4% वाढ झालेली आहे। या दरवाढीचा परिणाम हा केवळ एवढ्यापुरताच मर्यादित राहणार नाहीये, तर हळूहळू इतर वस्तू आणि सेवांच्या किमतींमध्येही तो दिसून येईल। जेव्हा पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढतात तेव्हा वाहतुकीचा खर्च वाढतो। ट्रक, बस, टॅक्सी आणि मालवाहतूक या सेवांचा खर्चही वाढतो। त्यामुळे फळं, भाजीपाला, धान्य, दूध आणि इतर जीवनावश्यक वस्तू बाजारात पोहोचवण्यास खर्च वाढतो। याचा थेट परिणाम ग्राहकांवर होतो, ज्यामुळे किमती वाढतात। पॉडकास्टची दुसरी बातमी संयुक्त अरब अमिरातची। इराणमधला तणाव आणि अमेरिकेच्या नाकाबंदीमुळे मध्य पूर्वेतील सागरी मार्गांवर गंभीर परिणाम झालेला आहे। परिणामी संयुक्त अरब अमिरात आणि इराणसह अनेक देश सागरी वाहतुकीसाठी नवीन मार्ग शोधत आहेत। सौदी अरेबियाच्या बंदरे प्राधिकरणानं जेहाद इस्लामिक बंदरावर एमिरेट्स शिपिंग लाईनद्वारे चालवली जाणारी एक नवीन सागरी सेवा सुरू केली आहे। ही सेवा देशातल्या सगळ्यात मोठ्या लाल समुद्रातल्या बंदराला भारत आणि जिबुतीशी जोडेल, ज्यामुळे व्यापार संपर्क आणि लॉजिस्टिक्स सेवांमध्ये सुधारणा होईल। मावानी म्हणाले आहेत की ही नवीन सेवा जेहाद इस्लामिक पोर्टला भारतातील मुंद्रा पोर्ट आणि जिबुती पोर्टशी जोडेल। या मार्गाची मालवाहू क्षमता 2144 20 फूट इक्विव्हॅलंट युनिट्स पर्यंत आहे। प्राधिकरणानं म्हटलंय की या नवीन सेवेमुळे पुरवठा साखळीची कार्यक्षमता वाढेल। जगातील सर्वात व्यस्त सागरी मार्गांपैकी एक असलेल्या लाल समुद्रातील व्यापाराला यामुळे चालना मिळेल। ही नवीन सागरी वाहतूक सेवा भारतासाठी अत्यंत महत्त्वाची ठरू शकते। पॉडकास्टची तिसरी बातमी ऐकूयात मुंबईकरांसाठी। मुंबईच्या व्यावसायिक भागांमध्ये अग्निसुरक्षेच्या मानकांकडे होणाऱ्या घोर दुर्लक्षाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं आपल्या जुन्या दिरंगाईच्या कार्यपद्धतीत पूर्णपणे बदल करण्याचा निर्णय घेतलाय। महाराष्ट्र अग्निशमन सेवा कायद्याअंतर्गत आता नियमांचं उल्लंघन करणाऱ्या मालकांना किमान वेळेची मर्यादा देण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्यात आलेल्या आहेत। दिल्लीतील मालवीय नगर इथे झालेल्या भीषण आगीच्या घटनेनंतर 23 निष्पाप लोकांचा जीव गेला। या घटनेनं संपूर्ण देशातील महानगरपालिका हादरून गेल्या आहेत।
या घटनेतून एक धडा घेऊन मुंबईच्या कानाकोपऱ्यातील हॉटेल्सच्या फायर ऑडिट प्रणालीकडे विशेष लक्ष दिलं जात आहे. अग्निशमन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार पूर्वी नोटीस बजावल्यानंतर हॉटेल मालकांना त्यांच्या यंत्रणा दुरुस्त करण्यासाठी 4 महिन्यांचा म्हणजेच 120 दिवसांचा मोठा कालावधी मिळत होता. पण आता सुरक्षेच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाहीये आणि ही मुदत जास्तीत जास्त 1 महिन्याची असणार आहे. पॉडकास्टची 4थी बातमी आहे रखाईन राज्याची. भारताचा शेजारी असलेल्या म्यानमारपासून रखाईन राज्याच्या स्वातंत्र्याची घोषणा कधीही केली जाऊ शकते. अरकान आर्मीनं रखाईनला वेगळं काढण्यासाठी आपला लढा तीव्र केलाय. अरकानच्या लढवय्यांनी राजधानी सिटवेला वेढा घातलाय. ही लढाई आपली शेवटची मोठी लढाई असल्याचं घोषित केलेलं आहे. जर अरकान आर्मीनं राजधानी सिटवे ताब्यात घेतली तर हा बंडखोर गट रखाईनला एक स्वतंत्र देश म्हणून घोषित करेल. अरकान आर्मीनं 17 पैकी 14 भाग आधीच ताब्यात घेतले आहेत. आता ते उर्वरित 3 भाग ताब्यात घेण्याच्या तयारीत आहेत. पॉडकास्टची 5वी बातमी मराठा आरक्षणाची. महाराष्ट्रात गेल्या अनेक महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा धुमसतोय. जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी गावात आमरण उपोषणादरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी सरकारसमोर अनेक कडक अटी आणि शर्ती ठेवल्या होत्या. आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान अकाली निधन झालेल्या मराठा कार्यकर्त्यांच्या निराधार कुटुंबांना सरकारनं तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, ही त्यांची अत्यंत तीव्र आणि प्रमुख मागणी होती. या संदर्भात सरकारनं निधी वितरित करण्याचा शासकीय आदेश जारी केलाय. 34 मृत व्यक्तींच्या कायदेशीर वारसांच्या खात्यात थेट निधी हस्तांतरित केला जाईल. पॉडकास्टची 6वी बातमी क्रीडा क्षेत्रातनं. परदेशी T20 लीगमध्ये खेळण्यासाठी अचानक निवृत्त होणाऱ्या आपल्या खेळाडूंसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ एक नवीन निवृत्ती धोरण तयार करण्याच्या विचारात आहे. नुकत्याच झालेल्या सर्वोच्च परिषदेच्या बैठकीत या गंभीर विषयावर सविस्तर चर्चा झाली. परदेशी लीगकडून मिळणाऱ्या आकर्षक संधींसाठी भारतीय क्रिकेटपटू आंतरराष्ट्रीय किंवा देशांतर्गत क्रिकेट आणि IPL मधून वेळेपूर्वीच निवृत्ती जाहीर करत असल्याबद्दल मंडळाला चिंता आहे. पॉडकास्टची शेवटची बातमी ऐकूयात जननायकनची. थलपथी विजयचा जननायकन हा चित्रपट मूळतः जानेवारी 2026च्या सुरुवातीला पोंगलला प्रदर्शित होणार होता. परंतु गेल्या 6 महिन्यांपासून केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळानं तो थांबवून ठेवला असून निर्माते प्रमाणपत्राची वाट पाहतायत. चित्रपटाला अद्याप सेन्सर बोर्डाची मंजुरी मिळालेली नाहीये. आता असं वृत्त समोर येतंय की विजयनं चित्रपटाच्या निर्मिती संस्थेला वितरकांना पैसे परत करण्यास सांगितलंय. प्रदर्शनास झालेल्या विलंबामुळे निर्मात्यांवर पडलेल्या आर्थिक बोजाचं कारण त्यानं दिलंय. हे होतं isakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा. त्याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च वृषाल करमरकर.